शांती सुखाच्या नात्या, 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 माझ्या प्रभुराया, राया राया, माझ्या राया सदया येशू ख्रिस्ता, 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 माझ्या प्रभुराया, राया माझ्या राया पतित जनांच्या ताब्या, पतित जनांच्या ताब्या, माझ्या प्रभुराया, राया माझ्या राया शालोम. पहिल्या शतकातील जे विश्वासणारे किंवा ख्रिश्चन लोक झालेत त्यांना वेगवेगळ्या प्रकारच्या अनुभवातून, त्रासातून आणि छळातून जावं लागलं आणि पुष्कळांनी तर त्यांच्या विभागांना सोडून परप्रांतामध्ये त्यांना प्रवास करावा लागला, कारण वेगवेगळ्या प्रकारचे जे अनुभव त्यांना येत होते आणि विशेष रीतीनं त्रासाचे आणि छळाचे, त्यामुळे ते पांगले. असं म्हटलेलं आहे की ते पांगलेले ख्रिस्ती लोक किंवा विश्वासणारे असं त्यांना नावच देण्यात आलं होतं. आणि त्याचा जो उल्लेख आहे तो पेत्राचं पहिलं पत्र अध्याय 1 आणि 1 ते 2 ह्या 2 वचनांच्या मध्ये आपल्याला आढळतं. इथं असं म्हटलेलं आहे, पंत, गलतिया, कप्पोदिकिया, आशिया व बिथुनिया यात पांगलेल्या लोकांमध्ये राहणारे, देवपित्याच्या पूर्वज्ञानानुसार आत्म्याच्या द्वारे झालेल्या पवित्रतेत आज्ञाकित राहण्यासाठी व त्याचवर येशू ख्रिस्ताच्या रक्ताचे सिंचन होण्यासाठी निवडलेले प्रवासी, यास येशू ख्रिस्ताचा प्रेषित पेत्र, याचकडून तुम्हाला कृपा व शांती विपुल मिळवत. ही ती 2 वचनं आहेत आणि ह्या 2 वचनांच्या मध्ये त्या पहिल्या विश्वासणाऱ्यांचा जे वर्णन आहे ते ह्या ठिकाणी दिलेलं आहे. ह्यामध्ये मग पुढे ह्या पूर्ण पत्रामध्ये, अध्यायांच्या मध्ये पेत्राने वेगवेगळ्या प्रकारचं मार्गदर्शन त्यांना दिलेलं आहे. कारण फार मोठ्या कठीण अशा राजकीय, सामाजिक आणि धार्मिक परिस्थितीतून हे लोक जात होते आणि अशा परिस्थितीतून जात असताना आणि त्या परिस्थितीला तोंड देत असताना कशा प्रकारचं जीवन त्यांनी जगावं आणि कशा प्रकारे विश्वास जगावा किंवा विश्वास टिकवावा, ह्या बाबतीत त्याने सुंदर मार्गदर्शन दिलेलं आहे की जे आज सुद्धा आपल्यासाठी तितकंच महत्त्वाचं आणि उपयुक्त आहे. या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारच्या प्रांतांच्या मध्ये जे गेलेले आहेत त्यांची नावं आत्ताच आपण वाचलेली आहेत.
ह्या प्रांतांच्या मध्ये गेल्यानंतर मग नक्कीच त्या प्रांताचे जे काही संस्कृती आहे, विचार आहे, चालीरीती आहेत, धर्म आहेत आणि वेगवेगळ्या प्रकारची जी काही तिथली परिस्थिती आहे, ह्या परिस्थितीमध्ये आपण जगत असताना मग त्या नवीन प्रांतामध्ये आमची ओळख काय, आम्ही कोण आहोत, कसं आम्ही जगायचं, हा एक फार मोठा प्रश्न सर्वांनाच जे प्रवास करणारे असतात त्यांना तो पडत असतो. आजकाल तर प्रवास हा एवढा वाढलेला आहे की उदाहरणार्थ आपले भारतीय लोक कोणत्याही जगाच्या कानाकोपऱ्यात ते आढळतात. कोणत्याही अक्षरशः कोणत्याही देशाच्या आणि जगाच्या ह्या कोणत्याही प्रदेशामध्ये, म्हणजे अति थंड विभागापासून तर अति गरम असल्या विभागामध्ये, प्रांतांच्या मध्ये, लोकांच्या मध्ये ते आपल्याला वावरताना दिसतात. प्रश्न असा आहे की काही गोष्टी त्यांच्या बदलतात आणि काही गोष्टी ह्या मुळीच बदलत नाहीत. आणि त्या बाबतीत मला असं वाटतं की ह्या ठिकाणी आपल्याला जे विश्वासणारे आहेत, त्या काळात ते पांगले, जरी त्यांचा छळ झाला आणि त्यांना त्या त्रासातून जावं लागलं, तरी परंतु त्यांची जी मूळ ओळख आहे, जी खरी ओळख आहे, ती मात्र ह्या ठिकाणी पेत्र असं म्हणतो की ती विसरता कामा नये आणि ती तुम्ही धरून ठेवायला पाहिजे ज्या ठिकाणी तुम्ही आहात, गेलात राहायला. मग तो प्रांत कोणताही असो, कोणत्याही लोकांचा असो, कोणत्याही समाजाचा असो, कोणत्याही संस्कृतीचा असतो, परंतु जे तुमचे आध्यात्मिक अनुभव आहेत किंवा आध्यात्मिक तुमची ओळख जी आहे, ती मात्र तुमच्यापासून सुटता कामा नये. आणि ती विश्वासणाऱ्यांची ओळख त्याने ह्या ठिकाणी ख्रिस्ती लोकांना, म्हणजे जे पहिले विश्वासणारे आहेत आणि जे आज आपण देवाचे विश्वासणारे आहोत, अनुयायी आहोत, आपल्यासाठी ते मार्गदर्शनपर ठरू शकतं. पहिली ओळख त्याने ह्या ठिकाणी सांगितलेली आहे 2ऱ्या वचनामध्ये 1ल्या अध्यायाच्या, की ख्रिस्ताच्या रक्ताचे सिंचन होण्यासाठी निवडलेले प्रवासी. आणि ही त्यांची ओळख त्याने सुरुवातीला त्यांना करून ठेवलेली आहे की तुम्ही, पहिली गोष्ट की निवडलेले आहात, दुसरी गोष्ट तुम्ही प्रवासी आहात. अर्थात ते खूप प्रवास करत असतील वेगवेगळ्या प्रांतांच्या मध्ये, परिस्थितीनुसार प्रवास त्यांचा चालू असतो आणि त्यानुसार मग त्याने त्या अगोदर एक शब्द वापरलेला आहे की एक लक्षात ठेवा की तुम्ही देवाने निवडलेले लोक आहात. आणि हा जो शब्द आहे त्याने अजून एका ठिकाणी वापरलेला आहे 2रा अध्याय आणि 9व्या वचनामध्ये, तुम्ही तर निवडलेला वंश, राजकीय याजकगण, पवित्र राष्ट्र, देवाचे स्वतःचे लोक आहात. मंडळी, ते लोक कुठेही जाओ, कोणत्याही परप्रांतात जाओ, परलोकांच्या मध्ये जाओ, परंतु एक ओळख त्याने त्या लोकांना देऊन ठेवलेली आहे की जी त्यांना विसरता कामा नये. नव्हे वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन त्यांचं जेवण बदलेल, त्यांचे कपडे बदलतील, त्यांचं साधारणतः राहणीमान बदलेल, घरदार, घरांची रचना आणि घरामधली जी शोभिवंतपणा आहे, तो फर्निचर आहे वगैरे वगैरे, ह्या सगळ्या गोष्टी बदलू शकतात. कारण त्या लोकांच्या मधल्या आहेत, त्या प्रांतीय आहेत. परंतु एक गोष्ट, तुमची जी ओळख आहे ती मात्र नेहमी टिकून ठेवायला पाहिजे. आणि अनेक गोष्टी त्याने त्या विश्वासणाऱ्यांच्या ओळखीच्या बाबतीत सांगितलेल्या आहे आणि ती मात्र आपल्याला कधीच विसरता कामा नये. आणि ती म्हणजे तुम्ही निवडलेले लोक आहात. मंडळी, तुम्हाला आणि मला माहीत आहे की खऱ्या अर्थानं आपण जे विश्वासणारे आहोत, ख्रिस्ताचे अनुयायी आहोत, ते आपण स्वतःला मोठे आशीर्वादित समजायला पाहिजे की देवाने आपल्याला निवडलेलं म्हटलेलं आहे. आणि अर्थात ती जी निवड आहे त्या निवडीमध्ये आपला सुद्धा त्याच्यामध्ये भाग असा आहे की आपण
त्याच्यावर स्वतःहून विश्वास ठेवलेला आहे. कोणी आपल्याला त्या बाबतीत काही देणं घेणं केलेलं नाही. हा काही व्यवहार नाही. हा काही जसा एखाद्या बाजारामध्ये आपण देवाणघेवाण करतो, विक्री करतो तसं नाही. ही जी निवड आहे ती देवाने तुम्हाला आणि मला केवळ त्याच्या कृपेने केलेली आहे. अर्थात आपल्याला एक पाऊल उचलावं लागलं आणि ते म्हणजे विश्वासाचं. आणि देवाचं वचन आहे की आपण त्याला निवडलेलं नाही, तर त्याने आपल्याला प्रथम निवडलं, त्याने आपल्यावर प्रथम प्रीती केली. आणि म्हणूनच ह्या ठिकाणी संत पेत्र असं म्हणतो की तुम्ही हे निवडलेले आहात. आणि त्यामध्ये अर्थात देवाचा जो वाटा आहे तो फार मोठा आहे. आणि तो कशाच्या द्वारे आपली ती निवड झालेली आहे, तर ह्या ठिकाणी तो स्पष्टपणे असं म्हणतो की येशू ख्रिस्ताच्या रक्ताच्या सिंचन होण्यासाठी. म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताचा जो खडूस आहे, जो वधस्तंभ आहे, त्या वधस्तंभावर त्याने जी आपली आहुती दिलेली आहे त्याच्या मार्फत ही निवड त्याने तुमची आणि माझी केलेली आहे. आपण त्याच्यावर विश्वास ठेवला आणि देवाने तुम्हाला त्याच्यासाठी निवडून घेतलेला आहे. आणि म्हणूनच अनेक ठिकाणी आपल्याला हा शब्द आठवतो की देव निवडतो. मग आता अर्थात जुन्या करारामध्ये देवाने अब्राहमाला निवडलं. मग अनेक वेगवेगळ्या प्रकारचे जे लोक आहेत, जे इस्रायल लोक होते, त्यांच्याही बाबतीत असं म्हटलेलं आहे की देवाचे निवडलेले लोक आहेत. आणि मग नवीन करारामध्ये आपल्याला दिसतं की जे सर्वजण प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवणारे आहेत ते सगळेचे सगळे त्याने निवडलेले आहेत. मग याच्यामध्ये ही जी निवड आहे होत असताना ह्या लोकांच्यामध्ये काही चांगलं होतं की काय? काय असे गुण होते? कोणत्या प्रकारे आपण असं म्हणू शकतो की नाही ह्यांच्यामध्ये सगळ्याच गोष्टी सगळ्याच बाबतीत चांगल्याच होत्या आणि म्हणून देवाने तुम्हाला आणि किंबहुना त्या लोकांना निवडलेलं आहे? उलट तसं नव्हतं. असं म्हटलेलं आहे की ही एक प्रकारची काटेरी वेल होती आणि मग त्या वेलीला त्याने ह्या जी खरी वेल आहे, जो प्रभू येशू ख्रिस्त आहे, त्याच्यामध्ये आपण जोडल्या गेलेलो आहोत. आणि मग आपलं रूपांतर अशा प्रकारे देवाचे लोक म्हणून, निवडलेले लोक म्हणून झालेलं आहे. निवडीच्या बाबतीत अशा प्रकारे अनेक गोष्टी आपल्यासमोर येतात. आणि म्हणून तो त्या लोकांना असं म्हणतो की तुम्ही अनेक देशांच्या मध्ये, प्रांतांच्या मध्ये तुम्ही गेलेले आहात, त्या ठिकाणी तुम्ही वस्ती करता, परंतु एक गोष्ट विसरता कामा नये, ती म्हणजे तुम्ही निवडलेले आहात. त्याचबरोबर दुसरा शब्द त्याने वापरला, तुम्ही प्रवासी आहात. पुन्हा एकदा हा फार मोठा शब्द आहे. प्रवासी म्हणजे खऱ्या अर्थाने तर प्रवासी ते होतेच. वेगवेगळ्या प्रकारे प्रांतांच्या मध्ये जात होते. आता उदाहरणार्थ आपल्या बीड भागामध्ये किंबहुना त्या ज्या ठिकाणी ऊस कापणी होते, लोक एका विभागातून दुसऱ्या विभागात ऊस कापणीसाठी जात असतात. अजून काही लोक शहरांच्या मध्ये प्रवास करतात नोकरीसाठी, कोणी परदेशात जातात अजून काही कारणांच्यासाठी. असा हा जो प्रवास आहे हा तो चालूच असतो. परंतु ह्या जगातला जो अक्षरशः प्रवास आहे, त्या प्रवासाच्या वरून त्याला हे पण सांगायचं आहे की आपण ह्या जगातले फक्त प्रवासी आहोत. ह्या जगात आपण प्रवास करत असताना हा प्रवास आपला संपेल. आपण प्रवास जन्मापासून सुरू केलेला आहे. ज्या घरामध्ये, ज्या कुटुंबामध्ये, ज्या समाजामध्ये आपल्याला जन्म मिळाला, देवाचे आभार मानूया. परंतु तो सुरुवात होते आपल्या प्रवासाची, आपल्या जीवनाची. आणि मग ह्या जीवनाला, ह्या आयुष्याला एकदा केव्हा तरी समाप्ती होणार आहे आणि आपण हे जग सोडून जाणार आहोत. संत पेत्र त्यांना हे सांगू इच्छितो की हे बघा, हे जग आपलं कायमचं घर नाही, आपलं कायमचं ठिकाण नाही. आपलं जीवन म्हणजे पाण्याचा बुडबुडा आहे. केव्हा तो फुटेल याचा नेम नाही. त्याच्यासाठी
कोणतं वय सांगता येत नाही, आरोग्य सांगता येत नाही. कधी कधी आपल्याला दिसतं की क्रिकेट खेळणारे तरुण मुलं, जर यूट्यूबवर आपण गेलात तर तुम्हाला समजून येईल की एक मुलगा क्रिकेट खेळताना खाली पडला, इतक्यातली ती गोष्ट आहे. म्हणजे ह्या जगातला प्रवास आपला केव्हा आणि कुठे आणि कसा संपेल हे सांगता येत नाही. आणि त्याचा संदर्भ संत पौलाने ह्या ठिकाणी देवाचे जे पहिले विश्वासणारे होते आणि आपण जे ख्रिस्ताचे अनुयायी आणि विश्वासणारे आहोत, त्या आपल्याला सुद्धा तोच संदेश आहे की आपण ह्या जगात प्रवासी आहोत. ह्या प्रवासामध्ये तुम्हाला आणि मला काही गोष्टी मिळतील, काही निराशा होईल, काही त्रास होईल, काही दुःख होईल, अनेक प्रकारच्या अडचणी येतील. त्याचं तुम्ही वाईट वाटून घेऊ नका, ती अपेक्षा करा. आणि ह्या प्रवासामध्ये तुम्ही एकटे नाही, मी तुम्हाबरोबर सदोतीत आहे, नेहमी तुमच्या बरोबर आहे, मी तुम्हाला कधी सोडणार नाही, कधी टाकणार नाही. ह्या जगातल्या प्रवासाच्या बाबतीत अनेक असे अभिवचनं देवाने त्याच्या लोकांना आणि त्याच्या दासांना दिलेले आहेत. मंडळी, तीच अभिवचनं आज आपल्यासाठी आहेत. हो, आपण निवडलेले आहोत, पण प्रवासी आहोत ह्या जगातले. आपण ह्या जगाचे नाहीत, फक्त जगात राहतो आणि एक दिवस असा येतो की हा पक्षी निघून जातो. आणि एक ह्या ठिकाणी आपल्याला स्पष्ट सांगायचं आहे की पुष्कळदा लोकांना असं वाटतं की हे जग सोडल्यानंतर आम्हाला माहीत नाही कुठं जाणार, कोणत्या एखाद्या अंधारात जाणार किंवा अगदी अंतर्धान पावणार. कुठे? हा प्रवास संपल्यानंतर पुढचा जो प्रवास आहे, त्याही बाबतीत पवित्र शास्त्र बायबलमध्ये फार मोठी हमी दिलेली आहे. आणि ती म्हणजे जे कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतात त्यांना सार्वकालिक जीवन प्राप्त होते. त्यांचा नाश होत नाही. योहान 3:16 मध्ये आपल्या सगळ्यांना माहित आहे, त्यांचा नाश होऊ नये तर त्यांना सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे. ह्या प्रवासानंतर तुम्हाला आणि मला दुसरा प्रवास आहे आणि तो प्रवास म्हणजे अनंत काळाचा प्रवास, मुक्तीचा प्रवास आहे. आणि त्या प्रवासासाठी हा प्रवास आता जो आपण करीत आहोत, विश्वासाने तुम्हाला आणि मला तो पूर्ण करायचाच आहे. ह्या प्रवासामध्ये नक्कीच अनेक गोष्टी त्रासाच्या, दुःखाच्या, कंटाळवाण्या वाटतात, परंतु ह्या प्रवासाला तुम्ही कंटाळू नका. ह्या प्रवासामध्ये तुमच्या बरोबर तुमचे नातेवाईक आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे मित्र आहेत, परंतु सर्वात मोठं अभिवचन जे आहे, प्रत्यक्ष प्रभू येशू ख्रिस्त, ज्यांच्यावर तुम्ही विश्वास ठेवला, ज्यांना तुम्ही स्वीकारलं, तुम्ही कोणत्याही प्रांतात जरी असलात तरी त्या ठिकाणी सुद्धा आध्यात्मिक रीतीनं प्रवासी आहात. आणि ह्या प्रवासामध्ये तुमच्याबरोबर प्रभू येशू ख्रिस्त सदैव आहे. काय सुंदर अभिवचन आपल्या सगळ्यांना आहे. तो कधी सोडणार नाही आणि टाकणार नाही. प्रवासामधून जात असताना कधी कधी असं वाटतं की देव आपल्या बरोबर आहे की नाही, कोणीतरी आहे की काय, आणि आम्ही एकटेच आहोत की काय ह्या प्रवासामध्ये, तसं पुष्कळदा वाटतं. काल परवाच आमच्याकडे एक मित्र आले आणि त्यांनी सांगितलं की त्यांच्या फुफ्फुसावर एक प्रकारचा डाग त्यांना त्या यंत्रामध्ये दिसला. आणि असं डॉक्टरांचं म्हणणं असं आहे की कदाचित तो कॅन्सरचा डाग असू शकतो. तुम्हाला माहीत आहे, अशी ज्यावेळेस बातमी येते, डॉक्टर सांगतात, त्यावेळेस मात्र मनुष्य घाबरून जातो, भयान वाटतं. आता माझं हे जीवन संपत आहे, हा माझा इकडचा प्रवास, ह्या जगातला प्रवास संपतो आहे की काय, ह्याची एक जाण तुम्हाला, एक चाहूल देणारी ते हे असतं, काय म्हणतात त्याला, न्यूज असते. तुम्हाला माहीत आहे, अशा वेळेस मात्र आपल्या कुटुंबातील लोक, आपले जवळचे मित्र, हे कोणीही जवळ वाटत नाही. जवळ असून सुद्धा कोण जवळ असायला पाहिजे अशा वेळेस? देव म्हणाला की मी तुम्हाला कधीही टाकणार नाही, मी सावलीसारखा तुमच्या बरोबर आहे, असं दावीद अनुभवाने सांगतो. आणि म्हणून ह्या ठिकाणी हे जे पहिलंच वचन ह्या
अध्यायामध्ये सांगितलेलं आहे की जे लोक त्रासामध्ये, दुःखामध्ये, छळामध्ये, वेगवेगळ्या ठिकाणी त्यांना अनोळखी लोकांच्यामध्ये जावं लागलं. आणि म्हणून एक महत्त्वाची ओळख पेत्राने त्यांना सांगितली, लक्षात ठेवा तुम्ही निवडलेले आहात, आणि दुसरी गोष्ट आपण प्रवासी आहोत, आणि ह्या प्रवासामध्ये आपण एकटे नाहीत. अजून काही गोष्टी त्याने ह्या ठिकाणी सांगितलेल्या आहेत. उदाहरणार्थ एक वचन आपल्याला दिसतं 5व्या वचनामध्ये, फार सुंदर असं वचन आलेलं आहे. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताचा पिता देव धन्यवादित असो, सदाजीवी आशा प्राप्त होण्यासाठी आणि अविनाशी, निर्मळ व न कोमेजणारे वतन मिळण्यासाठी त्याने आपल्या महादयानुसार आपल्याला मेलेल्यातून येशू ख्रिस्ताच्या उठण्याच्या द्वारे जन्म दिला, पुनर्जन्म दिला, जे तारण शेवटल्या काळी प्रगट होण्यास सिद्ध आहे, ते प्राप्त व्हावे म्हणून आम्ही देवाच्या शक्तीने विश्वासाच्या योगे राखलेले आहोत. त्या तुम्हासाठी ते वतन स्वर्गात राखून ठेवलेले आहे. ह्या ठिकाणी पुन्हा जन्म, पुनर्जन्म नाही, पुन्हा जन्म असा त्याने तो दिला. फार सुंदर हे वचन आहे. ह्या बाबतीत आपल्याला विश्लेषण करण्यासाठी भरपूर वेळ लागेल, परंतु एक गोष्ट पुन्हा एकदा ओळखीच्या बाबतीत सांगितलेली आहे. पण मी तुम्हाला सांगितलं की हा प्रवास आहे, आणि हा प्रवास कुठे चालला आहे, तो पुढच्या प्रवासाला चालला आहे. आणि त्याचं एक सुंदर वर्णन ह्या ठिकाणी सांगितलेलं आहे की स्वर्गातील वतन तुमच्यासाठी राखून ठेवलेलं आहे, आणि तिकडे आपला प्रवास आहे. ह्या जगाला सोडण्यापूर्वी त्याने त्यांना खात्री करून दिली की कदाचित तुम्ही आता परत तुमच्या मायदेशी येऊ शकणार नाहीत. तुम्हाला परत तुमच्या स्वतःच्या गावात किंवा स्वतःच्या घरी कदाचित येता येणार नाही, सांगता येत नाही. पण लक्षात ठेवा, तो तुमचा प्रवास नाही, जाणे परतणे वगैरे वगैरे वगैरे. शक्य झालं तर देव तेही शक्य करेल, परंतु खरा आपला प्रवास तो पुढे आहे, आणि तो प्रवास स्वर्गाचा आहे असं त्याने सांगितलेलं आहे. आणि अजून एक ओळख ह्या 5व्या वचनामध्ये त्याने सांगितलेली आहे, फार महत्त्वाची आहे. देवाच्या शक्तीने विश्वासाच्या योगे तुम्ही राखलेले आहात. तिसरा शब्द आपण म्हणू शकतो आपल्या सगळ्यांच्या बाबतीत की आपण देवाने राखलेले, सांभाळलेले लोक आहोत. मंडळी, मला असं वाटतं की ही ओळख सुद्धा आपल्यासाठी दैनंदिन जीवनामध्ये उपयुक्त आहे की रोज देव त्याच्या निवडलेल्या लोकांना ह्या जगातील प्रवासामध्ये तो त्यांच्या बरोबर आहे, परंतु तो त्यांना राखतो सुद्धा आहे. हा शब्द नक्कीच आपल्या लक्षात ठेवा. देव तुमचं राखण करतो आहे. आता हा राखण हा जो शब्द आहे तो आपल्याकडे खूप परिचित आहे. उदाहरणार्थ की गुरंढोरं ही कधी कधी लोक, शेतकरी आपल्याच शेतामध्ये किंबहुना जवळच्या गावच्या शेतामध्ये तिथं त्यांना ठेवतात. रात्री तिथं त्यांचा कोणीतरी सांभाळ करायला ठेवतात. एक प्रकारे त्या ठिकाणी कुंपण केलेलं असतं, आणि त्या कुंपणामध्ये गाई, म्हशी, विशेषतः बकऱ्या हे ठेवलेल्या असतात. आणि मग त्या सगळ्यांना रात्रभर काहीतरी संरक्षण पाहिजे असतं, आणि ते संरक्षण देण्यासाठी कोणीतरी राखणदार रात्रभर त्या गुराढोरांचं जंगलामध्ये किंवा शेतीमध्ये राखण करत असतात, विशेषतः उन्हाळ्याच्या दिवसामध्ये. मंडळी, तो शब्द ह्या ठिकाणी आहे की ज्या वेळेस तुम्ही आणि मी अगदी हतबल आहोत, आपल्याला ह्या जगामध्ये खरं पाहिलं तर फारसं अशी शक्ती नाही आहे. वेगवेगळ्या प्रकारच्या राजकीय, नैतिक अशा मोठमोठ्या शक्ती आहेत, आणि त्यांचं दडपण, त्यांची भीती आणि त्यांची अरेरावी, आणि विशेष रीतीनं सैतानाचे वेगवेगळ्या प्रकारचे डाव
तुमच्या आणि माझ्यावर सिंहासारखे पडत असतात आणि कोणाला गिळावं ह्यासाठी हा सैतान म्हणजे सिंह शोधत असतो ह्या जगामध्ये, असं देवाचं वचन आहे. म्हणजे सर्वात मोठा धोका तुम्हाला आणि मला आध्यात्मिकरित्यानं हा सिंह, हा मोकाट सुटलेला सिंह सध्या तरी तो म्हणजे सैतान आहे. आणि त्याच्यापासून सर्वात मोठं राखण, सांभाळ तुम्हाला आणि मला पाहिजे आहे. तो सांभाळ हा प्रभू येशू ख्रिस्त तुमचा आणि माझा करीत असतो. आणि म्हणून तुम्ही निवडलेले आहात, तुम्ही प्रवासी आहात, परंतु ह्या जगामध्ये प्रवास करत असताना तुम्हाला कोणीतरी सांभाळणारा पाहिजे, राखणारा पाहिजे, जपणारा पाहिजे. आणि तो म्हणजे प्रत्यक्ष हा प्रभू येशू ख्रिस्त, ज्याने तुम्हाला निवडलं तो. मंडळी, तुम्हाला आणि मला फार मोठा आधार देणारं हे वचन आहे. तुम्हाला आणि मला फार मोठी आशा देणारं आणि अध्यात्मिक रीतीनं शक्ती देणार आहे. ह्या जगामध्ये जगत असताना, ह्या प्रवासामध्ये निराश होऊ नका. वेगवेगळ्या प्रकारे त्रास आणि दुःख आणि आजार ह्यांना तोड देत असताना लक्षात ठेवा की तो आमचा स्वर्गीय सांभाळणारा राखणदार हा सदैव तुमचा आणि माझा सांभाळ करतो आहे. देवाची स्तुती करू आणि त्याच्या गौरवासाठी उलट अधिक ह्या जगामध्ये त्याची सेवा करू. आमच्या पवित्र देवा, आम्ही मनापासून तुझे उपकार मानतो. तुझं वचन हे सदाजीवी आहे, जिवंत आहे आणि आम्हाला नेहमीच मार्गदर्शक आहे. प्रभो, ह्या जगामध्ये प्रवास करीत असताना तुझ्या नावानं तुझे निवडलेले लोक या नात्यानं प्रभो तू आमचा सांभाळ कर आणि तुझी सेवा आमच्याद्वारे अधिक करून घे. आता देवजो बाप ह्याची प्रीती, देवजो पुत्र ह्याची कृपा आणि देवजो पवित्र आत्मा ह्याची सहभागिता आपणा सर्वांबरोबर आता आणि सदा सर्व काळ असो. आमेन. आमेन.